धामणगावात सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, भारिप बहुजन महासंघ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष अशा सर्वच राजकीय पक्षांनी आपली उमेदवारी दाखल केली असून 8 गणातून उमेदवार रिंगणात आहे. फक्त मंगरूळ दस्तगीर गणात भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत आहे. जुना धामणगाव गणातून बेबी सुधाकर उईके, काँग्रेस, भाजपच्या लता मडावी, भारिपच्या सुजाता रोशन तायवाडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. अंजन सिंगी गणातून काँग्रेसचे हेमंत गुणवंत कडू, भाजपाकडून राजकुमार नारायण केला, भाकपचे श्रीकृष्णा चंद्रभान सडमाके, शिवसेनेचे राम रमेश शिर्के, भारिपचे राहुल श्रावण बोबडे तर काँग्रेसचे मुकेश गुलाबचंद राठी, अपक्ष विजय वसंत कांडलकर, अनीस लालखान पठाण, कैलास गुणवंत ठाकरे यांचा समावेश आहे. तसंच देवगाव गणात जयश्री धनंजय शेलोकर या काँग्रेसच्या आहेत. भाजपच्या सारिका रवींद्र जिचकार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा दिनेश पांडे, भारिपच्या बेबी राजू चालखुरे, शिवसेनेच्या रोहिणी सचिन दाभाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगरूळ दस्तगीर गणात काँग्रेसच्या माधुरी अविनाश दुधे व भावना मंगेश सव्वालाखे या उमेदवार आहेत. वरुड बगाजी गणातून जयश्री भारत ढोले, सविता सिद्धार्थ टाले, प्रज्ञा गंगाधर शेंडे अशा विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. 8 गणातून 43 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. 2019च्या धामणगाव रेल्वे पंचायत समितीच्या निवडणुकीचे आज शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज शिवसेनेच्या वतीनं या धामणगाव पंचायत समिती संदर्भातल्या 4 गणामध्ये 4 उमेदवारचे नामांकन दाखल केलेलं आहे. आणि आम्ही अतिशय जे समाजकार्य करणारे, समाज नेहमी जनतेसाठी झटत असणारे असे उमेदवार आम्ही जनतेसमोर दिले असून आम्हाला आमचे उमेदवार निवडून येण्याची पूर्णपणे शाश्वती आहे. ज्या प्रमाणे शिवसेनेचं एक ब्रीद वाक्य होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तोच आधार घेऊन आमचे कार्यकर्ते, आमचे शिवसैनिक नेहमी सतत जनतेसाठी जे समाजोपयोगी काम करतात त्याचाच आधार घेऊन त्यांना उमेदवारी दिली. अशाच लोकांना उमेदवारी दिली की जे भविष्यात ग्रामीण भागातील शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या निगडीत सर्वसामान्य प्रश्नांसाठी पंचायत समितीमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावतील आणि त्यांचं सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्याकरता त्यांचं निवडून येणं ते निवडणुकीत उभे आहे आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं चित्र धामणगाव रेल्वेमध्ये आहे. धामणगाव रेल्वे येथून विदर्भ न्यूजसाठी सलमान खान यांचा हा वृत्तांत.